आज आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत. या क्लिपमध्ये आपण लॉ जनरलचे काही प्रश्न बघणार आहोत. लॉ जनरल हा ऍक्च्युली 10 मार्काला येणारा प्रश्न आहे. 10 मार्क ह्याच्यामध्ये कव्हर होतात. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे बघा, विच कंट्री डज हॅव लॉंगेस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन? इंडिया. विच कंट्री डज हॅव शॉर्टेस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन? USA. विच कंट्री डज हॅव अनरिटन कॉन्स्टिट्यूशन? न लिहिलेली घटना इंग्लंडची आहे. सर्वात लांब मोठी लिखित घटना आपली इंडियाची आहे. सर्वात कमी छोटी शॉर्ट रिटन जी घटना आहे USA ची आहे आणि अनरिटन घटना आहे युनायटेड किंगडमची. तर दुसरा प्रश्न आहे 4 नंबरचा प्रश्न बघा, वेन वॉज द इंडियन कॉन्स्टिट्यूशन गेट इन टू इफेक्ट? 26 जानेवारी 1950 ला आपली भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली. त्याच्यानंतर 5वा प्रश्न आहे, वेन वॉज द इंडियन कॉन्स्टिट्यूशन वॉज गेट रेडी प्रिपेअर्ड? 26 नोव्हेंबर 1947. 26 नोव्हेंबर 1947 दिलेला आहे. बघूया प्रश्नाचं उत्तर. क्वेश्चन नंबर 6, who was the advisor to the Constituent Assembly? तर डॉक्टर BN राव हे घटना समितीचे सल्लागार होते. घटना समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर होते आणि घटना समितीचे सल्लागार BN राव होते. 7वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग आर द फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन? खालीलपैकी सर्वच आहेत. ऑल ऑफ द अबोव, 1, 2, 3, ABC. लॉंगेस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन, सिंगल सिटिझनशिप आणि फंडामेंटल राईट्स. म्हणजे या घटनेचं वैशिष्ट्य काय आहे? सर्वात लॉंगेस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे आणि एकेरी नागरिकत्व आहे. त्याच्यानंतर मूलभूत अधिकार हे या घटनेतलं सर्वात महत्वाचे हे आहेत. आता 8 नंबरचा पॉइंट बघा, हाऊ मेनी फंडामेंटल राईट्स आर देअर इन अवर कॉन्स्टिट्यूशन? एकूण 6 फंडामेंटल राईट्स आहेत. 6. तर ते कोणकोणते आहेत ते पुढच्या प्रश्नात बघूया. विच ऑफ द फॉलोइंग आर फंडामेंटल राईट्स? एकूण 6 दिलेले आहेत ते आपण बघूया. समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, मूलभूत धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज. म्हणजे पहिला कोणता आहे? राईट टू इक्वॅलिटी, समानतेचा अधिकार. राईट टू फ्रीडम, स्वातंत्र्याचा हक्क. राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. कल्चर अँड एज्युकेशनल राईट्स, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार. 5 नंबर आहे राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन आणि राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज. या दोनच्या मराठीतला अर्थ आपण बघितलेला नाही, बघूया तरी पण. 10 नंबर, फ्रॉम विच कंट्री इंडियन कॉन्स्टिट्यूशन डज हॅव अडॉप्टेड फंडामेंटल ड्युटीज? फंडामेंटल ड्युटीज आपल्या घटनेमध्ये कुठल्या देशाच्या आल्या आहेत? तर जर्मनी. हे पाठच करत आहे. आम्ही फंडामेंटल मूलभूत कार्य कोणत्या देशापासून स्वीकारले आहे? तर जर्मनी. फंडामेंटल राईट्स म्हटल्या जर्मनी हा शब्द आपल्याला लक्षात आला पाहिजे. 11 नंबरचा प्रश्न, फंडामेंटल ड्युटीज कम्स अंडर विच आर्टिकल ऑफ कॉन्स्टिट्यूशन? घटनेच्या मूलभूत कर्तव्य घटनेच्या कोणत्या कलमात आलेल्या, कोणत्या आर्टिकल मध्ये आलेल्या? 51A मध्ये मूलभूत कर्तव्य म्हणजे फंडामेंटल राईट्स आलेला आहे. 12 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग आर द फंडामेंटल ड्युटीज? फंडामेंटल ड्युटीज कोणकोणत्या आहेत त्याचं उत्तर इथं दिलेलं नाही. 13 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग आर लिगली एन्फोर्सेबल? मूलभूत अधिकार, हक्क, फंडामेंटल राईट्स हे कायदेशीर दृष्टीने एन्फोर्सेबल आहेत, सक्तीचे आहेत ते. फंडामेंटल राईट्स म्हणजे कायद्याने सक्तीचा आहे. मूलभूत हक्क. आता 14 नंबर बघा, फ्रॉम विच कंट्री इंडिया कॉन्स्टिट्यूशन इंडियन पाहिजे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन डज हॅव अडॉप्टेड DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. DPSP आम्ही कुणा देशात घेतलेला आहे? आयरिश घटनेमधून घेतलेला आहे. हे महत्वाचा पाठ करा. आयरिश मीन्स हा देश वेगळा आहे. ग्रेट ब्रिटन वेगळा, ब्रिटन वेगळा, इंग्लंड वेगळा आणि हे आयरिश देश पण वेगळा आहे. आता 15 नंबरचा प्रश्न, फ्रॉम विच कंट्री इंडियन कॉन्स्टिट्यूशन डज हॅव अडॉप्टेड फंडामेंटल राईट्स? फंडामेंटल राईट्स आम्ही युनायटेड स्टेट्स
कबूल घेतलेले आहेत. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. 16 नंबरचा प्रश्न. फ्रॉम विच कंट्री इंडियन कॉन्स्टिट्यूशन डज हॅव प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय जॅपनीज कॉन्स्टिट्यूशन. जॅपनीज कॉन्स्टिट्यूशन हे जाधव साहेबांचं पुत्र. असंच आम्ही वाचायला सुरू केले की याला अभ्यासाची सवय पडलेली आहे. मालकासारखाच हा बरोबर पाळल्याने ठरलेला आहे. तर त्याला हाणाय जावं तर वेळ जाणार आहे. फ्रॉम विच कंट्री. क्लिप आपली झाली डिस्टर्ब. आता ह्याला युट्यूबला जाणार ही क्लिप. जाऊ द्या. जाधव साहेबाचं नाव पण त्यांच्या सोबत जाणार आहे. आमचे शेजारी आहेत जाधव साहेब. दक्षिण साईडला जाधवांचं घर आणि उत्तर साईडला केदार सरांचं घर. बॅक साईडला पाटील साहेबाचं घर. त्याच्यामध्ये आमचं घर पश्चिमेकडे तोंड करून. फ्रॉम विच कंट्री इंडियन कॉन्स्टिट्यूशन डज हॅव अडॉप्टेड इमर्जन्सी प्रोव्हिजन्स. जर्मनीकडून आपण हे इमर्जन्सी प्रोव्हिजन्स घेतलेले आहेत. हे पाठ झालं पाहिजे. काय हरकत. कुत्र्याचा आवाज आला तरी आला, युट्यूबला गेला तरी हरकत नाही. फ्रॉम विच कंट्री इंडियन कॉन्स्टिट्यूशन डज हॅव अडॉप्टेड इमर्जन्सी प्रोव्हिजन्स. जर्मनीकडून. 18 नंबरचा प्रश्न बघा. इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज ए आणि बी दोन्ही आहे. रिजिड आहे आणि फ्लेक्झिबल आहे. न बदलणारी आहे आणि लवचिक पण आहे असं म्हणणं आहे. भारतीय राज्यघटना ही रिजिड अँड फ्लेक्झिबल असं दोन्ही आहे. 19 नंबरचा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग आर द फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये. डेमोक्रॅटिक लोकशाही, सामाजिक सार्वभौम. 2च मिनिटं वेळ घेऊन ह्या कुत्र्याला हाकले. कुत्र्याला हाकायला पर्याय. ह्याच्या माईला घेऊन कडू. अरे तुझ्या माईला. 18 नंबरचा प्रश्न परत हे करतो. इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज. भारतीय राज्यघटना ही रिजिड आणि फ्लेक्झिबल आहे. पाठ झाला पाहिजे. 19 नंबरचा प्रश्न बघा. 19 नंबर थोडा आपला वेळ गेला ह्याच्यामध्ये. विच ऑफ द फॉलोइंग आर द फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य काय आहे ते पाठच. डेमोक्रॅटिक आहे, लोकशाहीवादी आहे, सोशलिस्ट आहे, सामाजिक आहे, सोव्हरियन सार्वभौम आहे, सेक्युलर निधर्मी, रिपब्लिक प्रजासत्ताक. Indian Constitution as adopted which of the following method of governance. Which number? Indian Constitution as adopted which of the following method of governance. उत्तर है पार्लियामेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट. पार्लियामेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे संसदीय लोकशाही इथं आहे. हे प्रश्न परीक्षेत आलेला आहे, येईलच. 21 नंबर बघा. इंडियन ज्युडिशियरी इज ऑफ हाऊ मेनी टायर. 3 टियर्सची आहे. कशी 3 टियर्स म्हणजे कसं. भारतीय न्यायव्यवस्था 3 टियर्स कशा प्रकारे बघा. सुप्रीम कोर्ट, त्याच्याखाली हायकोर्ट, त्याच्याखाली डिस्ट्रिक्ट कोर्ट. हे 3 टियर्सचा पण परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 22 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग इज द मेन मेथड ऑफ अनबायस्ड जस्टिस डिलिव्हरी सिस्टम इन इंडिया. याचा अर्थ काय होतो. विच ऑफ द फॉलोइंग इज द मेन मेथड ऑफ अनबायस्ड जस्टिस डिलिव्हरी सिस्टम इन इंडिया. तर ह्याच्यामध्ये उत्तर आहे ज्युडिशियल रिव्ह्यू. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे न्यायिक पुनरावलोकन होतं. ह्याच्यामध्ये डायरेक्टली त्याच्यामध्ये निर्णय दिला जात नाही. फंडामेंटल राईट्स नाही, पॅरोलवर सोडलं जात नाही. नन ऑफ द अबव म्हणण्यापेक्षा ज्युडिशियल रिव्ह्यू हे उत्तर आहे. 23 नंबर बघा. हा महत्वाचा प्रश्न आहे. हाऊ मेनी पिलर्स ऑफ डेमोक्रेसी इज देअर अंडर इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय राज्यघटनेत लोकशाहीचे 3 खांब कोणते. 3 पिलर्स आहेत बघा. ए, बी आणि सी. लेजिस्लेचर ए, बी द एक्झिक्युटिव्ह म्हणजे नोकरशाह आणि सी द ज्युडिशियरी. लेजिस्लेचर म्हणजे घटना,
कायदे मंडळ, लेजिस्लेटिव्ह म्हणजे कायदे मंडळ, एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी मंडळ आणि ज्युडिशियरी म्हणजे न्याय व्यवस्था. हे तीन घटक आहेत. परीक्षेत हाऊ मेनी म्हटलं तर तीन मिळायचं आणि उत्तर जर विचारलं समजा ऑल ऑफ द अबोव्ह उत्तर सहसा येते. हे लेजिस्लेचर म्हणजे कायदे मंडळ, एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी मंडळ आणि ज्युडिशियरी म्हणजे न्याय व्यवस्था, न्याय मंडळ. 25 नंबरचा प्रश्न बघा. हाऊ मच ऑफ द फॉलोइंग इज रिलेट्स टू द आर्टिकल 14. ही खूप महत्वाचे प्रश्न आहेत आणि परीक्षेत यातला एक येणार. ए 14 कायद्याने सर्वांसाठी समान न्याय हे उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग रिलेट्स टू द आर्टिकल 14. आर्टिकल 14 कशाशी संबंधी आहे? इक्वेलिटी बिफोर लॉ, कायद्यासमोर सारेजण सारखेच आहेत, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. आणि 26 नंबरचा प्रश्न आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज रिलेट्स टू द आर्टिकल 17. 17 नंबरचा आर्टिकल काय सांगते माहिती आहे का? 17 काय सांगतो? अस्पृश्यता कायद्याने गुन्हा आहे. अस्पृश्यता निर्मूलन कायदा आर्टिकल 17 मध्ये आलेला आहे. परीक्षेत येऊ शकते. आणि 27 नंबरचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग रिलेट्स टू द आर्टिकल 19. 19 आर्टिकल काय सांगताय? मूलभूत हक्क आहे, अधिकार आहे. A19 प्रोटेक्शन ऑफ द फंडामेंटल 6 राईट्स. फंडामेंटल राईट जे होते ना 6 राईट आपल्याला ते पाठ असले पाहिजे. इक्वॅलिटी, समानता, समान न्याय, पुन्हा शिक्षणाचा अधिकार, फ्री टू मूव्ह इन इंडिया, ऑल ओव्हर इंडिया. 6 मूलभूत हक्क मानवाचे घटनेतल्या 19 नंबरने दिलेले आहेत. आर्टिकल 19 काय सांगते? आर्टिकल 19 मुळेच आपल्याला प्रोटेक्शन ऑफ फंडामेंटल 6 राईट्स मिळालेला आहे. 28 नंबरचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज रिलेट्स टू द आर्टिकल 21. आर्टिकल 21 काय सांगते? खाजगी जीवन जगण्याचे व जपण्याचे स्वातंत्र्य आणि खुलेपणाने जगण्याची मोकळी. प्रत्येकाला खुलेपणानं आपलं आपलं जीवन जगता येते. फ्रीडम ऑफ प्रोटेक्शन ऑफ पर्सनल लाईफ अँड लायबिलिटी, लिबर्टी. हे 21 नंबरचा आर्टिकल आहे. आर्टिकल 21 फ्रीडम ऑफ प्रोटेक्शन ऑफ पर्सनल लाईफ अँड लिबर्टी. खाजगी जीवन जगण्याचे, जपण्याचे स्वातंत्र्य आणि खुलेपणाने जगण्याची मोकळी. 21 आर्टिकल परीक्षेमध्ये ही एक आर्टिकल बिलकुल येणार म्हणजे येणारच. आता विच ऑफ द फॉलोइंग इज रिलेट्स टू द आर्टिकल 21A. 21 होतं पहिलंच, फ्रीडम टू लाईफ. पण आता 21A काय सांगतं? प्राथमिक शिक्षणाचा हक्क, प्राथमिक शिक्षण सक्तीचे. कोणा सांगितलं? 21A न सांगितलेला. 21 आणि 21A मध्ये हा फरक आहे. 30 नंबर महत्वाचा आहे. राज्यघटनेतील सुधारणा. विच ऑफ द फॉलोइंग आर कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज अंडर द इंडियन कॉन्स्टिट्यूशन अंडर आर्टिकल 32. अंडर आर्टिकल 32 खूप महत्वाचा आहे आणि याच्यामध्ये 5 हे दिले आहेत. हॅबियस कॉर्पस, दयेचा अर्ज, मॅन्डॅमस आदेश, आज्ञा, कोर्ट, संस्था, व्यक्ती, आणि प्रोहिबिशन बहिष्कार, आणि शर्शियरी, CERTIORARI, शिरारी, प्रमाणपत्र, को वारंटो, अधिकार. आणि ह्या 5 पैकी एक परीक्षेत येणार म्हणजे येणार. व्हॉट इज द मिनिंग ऑफ हेबियस कॉर्पस? दयेचा अर्ज. एखाद्याला समजा तर त्याला दयेचा अर्ज राष्ट्रपतीकडे करता येतो. मॅन्डॅमस म्हणजे काय जर कोणी विचारलं तर मॅन्डॅमस म्हणजे कोर्टाने दिलेला एखादी निर्णय, आज्ञा, आदेश कोर्टाच्या. त्याच्यानंतर प्रोहिबिशन म्हणजे काय? बहिष्कार, प्रोहिबिशन. आणि शरशरारी म्हणजे प्रमाणपत्र. एखाद्या ह्याचे एक हे म्हणजे एक प्रकारचं सर्टिफिकेट आहे ते प्रमाणपत्र म्हणतात. को वारंटो म्हणजे अधिकार. एखाद्याने एखाद्याला दिलेले ते को वारंटो अधिकार म्हणजे ऍक्च्युली कोर्टाकडूनच ते मिळालेले असतात तसे. तर हे 30 प्रश्न खूप महत्वाचा आहे. आणि विच ऑफ द फॉलोइंग आर कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज अंडर द इंडियन कॉन्स्टिट्यूशन अंडर आर्टिकल 32. अंडर आर्टिकल 32 म्हणजे सारे विचारणार नाही. कधी कधी एक कलर विचारले. हॅबियस कॉर्प्स कम्स अंडर आर्टिकल सो अँड सो. हॅबियस कॉर्प्स, मॅन्डॅमस, प्रोहिबिशन, शरशरारी, को वारंटो हे सारे आर्टिकल 32 मध्ये येतातच. आणि परीक्षेत एक प्रश्न येणारच. हे पाठ झाल्याशिवाय सोडणार नाही. 59चं 60 करायला कामाला येणार आहे. आणि लॉ जनरल यावेळेस आपल्याला 10 पैकी, ऍक्च्युली 6 आणि 4 आहेत, तर त्या 10 पैकी कमीत कमी 8 मार्क पडले तरच आपण ह्या एक्झामला क्रॅक करू शकतो. अन्यथा मायक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स, पॅरलल इकॉनॉमी, बुक किपिंग आणि लॉ जनरल हे सारे 20 मार्क कव्हर करणारे टॉपिक आपले गेल्या 2-3 एक्झाम मध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये यश मिळालं नाही.
तर आता यावेळेस आपण याची तयारी पूर्ण करणार आहोत. 31 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग आर एसेन्शियल एलिमेंट्स ऑफ द व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. व्हॅलिड कॉन्ट्रॅक्टचे एसेन्शियल एलिमेंट्स कोणकोणते आहेत, आवश्यक बाबी कोणकोणत्या आहेत, ह्याच्यामध्ये हे दिलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहेत. चला काय हरकत नाही. व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट कधी बनतो? ऑफर अँड ऍक्सेप्टन्स, निमंत्रण व संमती हे असलं पाहिजे. फ्री कन्सेंट, मुक्त संमती असली पाहिजे तरच व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट होतो. लॉफुल ऑब्जेक्ट्स, कायदेशीर बाबी असल्या पाहिजेत. आणि सर्टनिटी ऑफ मिनिंग, ह्याचा अर्थ काय ह्याच्यात आपण लिहिलेलं नाही, बघूया. पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स, कार्य करण्याची क्षमता. आणि नॉट डिक्लेअर टू बी व्हॉइड, व्हॉइड म्हणून डिक्लेअर घोषित केलेले नसावे. व्हॉइड जर असेल तर व्हॉइडेबल होणार, व्हॉइडेबल असेल तर ते व्हॅलिडच होणार नाही. व्हॉइडेबल म्हणजे जे कायद्यातच बसत नाही, एखाद्या छोट्या मोठ्या लहान मुलाशी केलेला एखादी करार म्हणून आपण बघितलेला आहे मागे, ते व्हॉइड असतो तसा. म्हणजे जे फिजिकली फिजिबल राहत नाही अशा कराराला आपण व्हॉइड करार म्हणतो. जे कायद्यातच बसत नाही, एखाद्याने समजा एखाद्या करार झाला आणि सहज पुढचा माणूस म्हटला काय करार केल्याशी काय बसते का, हे बरोबर आहे का, संपला. तर पुढचा प्रश्न आहे नॉट डिक्लेअर टू व्हॉइड. आणि लिगल फॉर्मॅलिटीज, कायदेशीर पूर्तता. कॅपॅसिटी ऑफ पार्टीज, पार्टीचा आर्थिक सोबतता. लॉफुल कन्सिडरेशन, नियमाचे उल्लंघन न होणे, कायद्याचे पालन झालेच पाहिजे. आणि 10 नंबर आहे इंटेन्शन टू क्रिएट लिगल रिलेशनशिप, जाणीवपूर्वक कायदेशीर नाते करण्याचा उद्देश आहे का. आता बघा हे एवढे सारे जे आहेत ना, विच ऑफ द फॉलोइंग आर एसेन्शियल एलिमेंट्स ऑफ द व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट साठी या बाबी असल्या पाहिजे. यापैकी एक वेगळी असली तर ते व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट होतो. ऑफर अँड ऍक्सेप्टन्स, फ्री कन्सेंट, लॉफुल ऑब्जेक्ट्स, सर्टनिटी ऑफ मिनिंग, पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स, नॉट डिक्लेअर टू बी व्हॉइड, लिगल फॉर्मॅलिटीज, कॅपॅसिटी ऑफ द पार्टीज, लॉफुल कन्सिडरेशन आणि इंटेन्शन टू क्रिएट लॉ रिलेशनशिप. हे सारे आपल्याला व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट महत्वाचे आहेत. 32 नंबरचा प्रश्न हे पण महत्वाचा आहे बरं का. विच ऑफ द फॉलोइंग आर एसेन्शियल एलिमेंट्स ऑफ कॅपॅसिटी ऑफ पार्टीज अंडर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1932, 1932 चा जो ऍक्ट आहे, भारतीय कंत्राट कायदा 1932 काय सांगते बघा. याच्यामध्ये उत्तर ऑल ऑफ द म्हणजे तिन्हीचे तिन्ही बघा. साऊंड माइंड, स्थिर मन असलं पाहिजे. एज अबोव्ह 18, 18 वर्षापेक्षा वय, 18 किंवा 18 पेक्षा जास्त वय असलं पाहिजे. नॉट डिक्लेअर टू बी इनसॉल्वंट, दिवाळखोर म्हणून घोषित केलेला नसावा. दिवाळखोर जर घोषित झाला तर या तिन्हीपैकी एक जरी लागू झालं तर विच ऑफ द फॉलोइंग एसेन्शियल एलिमेंट्स ऑफ द कॅपॅसिटी ऑफ द पार्टीज अंडर द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1932 चे तिन्ही म्हणजे गोष्टी लागू होतात. साऊंड माइंड, एज अबोव्ह 18 इयर्स आणि नॉट डिक्लेअर टू बी इनसॉल्वंट. 33 नंबरचा प्रश्न बघा. ऑल ऑफ द प्रश्न जर आलं तर बघायचं आहे. 33, विच ऑफ द फॉलोइंग आर टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. खालीलपैकी कोणते कॉन्ट्रॅक्टचे प्रकार आहेत, कंत्राटाचे प्रकार बघा. व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट, कायदेशीर कॉन्ट्रॅक्ट. वाईड कॉन्ट्रॅक्ट, बेकायदेशीर कॉन्ट्रॅक्ट. व्हॅलिड कायदेशीर असतो, वाईड बेकायदेशीर. आणि वायडेबल कॉन्ट्रॅक्ट, वायडेबल देखील कधी कधी होऊ शकतो. हे तिन्हीच्या तिन्ही कॉन्ट्रॅक्टचे 3 टाइप्स आहेत. 34 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग आर एसेन्शियल एलिमेंट्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्टचे घटक कोणकोणते आहेत, महत्वाचे घटक. ऑफर असलीच पाहिजे, प्रस्ताव असलाच पाहिजे. ऍक्सेप्टन्स, संमती असलीच पाहिजे. कन्सिडरेशन, मान्यता असलीच पाहिजे. ऑल ऑफ द परीक्षेत आलेलंच आहे. आता 35 नंबरचा महत्वाचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अँड करेक्ट. ऑल आर्ग्युमेंट्स आर करेक्ट. उत्तर ये दिले, ऑल आर्ग्युमेंट्स आर करेक्ट. ऑल कॉन्ट्रॅक्ट आर आर्ग्युमेंट्स, हे उत्तर आहे ऍक्च्युली. ऑल आर्ग्युमेंट्स आर कॉन्ट्रॅक्ट नाही. ऑल आर्ग्युमेंट्स आर कॉन्ट्रॅक्ट होऊ शकत नाही. पण ऑल कॉन्ट्रॅक्ट आर अग्रीमेंट्स. अरे आर्ग्युमेंट नाही, ऑल अग्रीमेंट्स होतं ते. आर कॉन्ट्रॅक्ट चुकीचं आहे. ऑल कॉन्ट्रॅक्ट आर अग्रीमेंट हेच बरोबर आहे. सर्व कंत्राट व संमतीपत्र असतात. हे संमतीपत्र असतात. कारण कॉन्ट्रॅक्ट असतं संमती असलीच पाहिजे. आयदर नायदर काही नाही ते. 36 नंबरचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट ऑर ट्रू. खालीपैकी कोणतं ट्रू आहे. कॉन्ट्रॅक्ट बरोबर अग्रीमेंट प्लस लिगली एन्फोर्सेबल. कंत्राट म्हणजे काय, शेवटी कॉन्ट्रॅक्ट म्हणजे संमतीपत्र अधिक कायद्याने बंधनकारक असलेलं संमतीपत्र पाहिजे.
आणि ह्याच्यामध्ये आयदर ऑर नायदर नॉर कॉन्ट्रॅक्ट बरोबर वेगळे काही दिलेले आहे ती बघायची गरज नाही. फक्त कॉन्ट्रॅक्ट इक्वल टू संमतीपत्र प्लस कायद्याने बंधनकारक, म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट इक्वल टू अग्रीमेंट प्लस लिगली एन्फोर्सेबल. 37 नंबरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग आर एसेन्शियल एलिमेंट्स ऑफ फ्री कन्सेंट. स्वयं धोरण पत्र घोषणापत्र, स्वयं घोषणापत्राची तरतुदी. विच ऑफ द फॉलोइंग आर द एसेन्शियल एलिमेंट्स ऑफ द फ्री कन्सेंट. उत्तर ह्याचं आहे बघा, ए बी सी डी ई. ई दिले म्हणजे सारेच्या सारे असू शकतात. पण उत्तरेला हायलाइट काहीच केले नाही. अनड्यू इन्फ्लुएन्स सेक्शन 16, फ्रॉड सेक्शन 17, मिसरिप्रेझेंटेशन सेक्शन 18, मिस्टेक ऑफ फॅक्ट सेक्शन 20, हे ए बी आणि कोर्सन COERCION कोर्सन 15 सारीच्या सारे बरोबर आहेत. विच ऑफ द फॉलोइंग आर एसेन्शियल एलिमेंट्स ऑफ फ्री कन्सेंट. फ्री कन्सेंटचे कोणकोणत्या तरतुदी आहेत बघा. कोर्सन 15 नंबर, अनड्यू इन्फ्लुएन्स सेक्शन 16, फ्रॉड सेक्शन 17, मिसरिप्रेझेंटेशन सेक्शन 18 आणि मिस्टेक ऑफ फॅक्ट सेक्शन 20. पाठ होईल? होणं शक्य नाही रे बाबा. कोर्सन 15, अनड्यू इन्फ्लुएन्स सेक्शन 16, फ्रॉड 17, मिसरिप्रेझेंटेशन 18, मिस्टेक 20. पाठ झालं. बघूया 38 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग आर एसेन्शियल एलिमेंट्स ऑफ डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यासाठीचे कोणकोणते घटक आहेत. त्याच्यामध्ये घटक दिले बघा, 9 दिले म्हणजे सारेच्या सारे आहेत असं गृहीत धरायला काय हरकत नाही. पाठच. विच ऑफ द फॉलोइंग आर एसेन्शियल एलिमेंट्स ऑफ डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट. एखादी कॉन्ट्रॅक्ट तुटण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी बाबी कारणीभूत असतात कॉन्ट्रॅक्ट रद्द होण्यासाठी बरं का. डिस्चार्ज बाय परफॉर्मन्स, ऍक्च्युअल परफॉर्मन्स, अटेम्प्टेड परफॉर्मन्स, पाइपलाइन. डिस्चार्ज ऑफ परफॉर्मन्स, ऍक्च्युअल परफॉर्मन्स, अटेम्प्टेड परफॉर्मन्स, पाइपलाइन. डिस्चार्ज बाय म्युच्युअल अग्रीमेंट. डिस्चार्ज बाय म्युच्युअल अग्रीमेंट, वस्तू कामाची गती दोघातील संमतीने. डिस्चार्ज बाय अग्रीमेंट, वस्तू कामाची गती दोघांची संमती असल्याशिवाय होत नाही. डिस्चार्ज बाय द इम्पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स. डिस्चार्ज बाय इम्पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स, काम होण्याची शक्यता कमी असणे. डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट बाय लॅप्स ऑफ टाइम, वेळेत काम पूर्ण न झाल्याने किंवा वेळ वाया गेल्याने असं ते जात आहे. 5 नंबर, डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट बाय ऑपरेशन ऑफ लॉ, कायद्याने काम बंदी झाल्याने कंत्राट रद्द होणे. लाने साहेबाचा कॉन्ट्रॅक्ट महानगरपालिकेत झाल्याने. डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट बाय ऑपरेशन ऑफ लॉ. 6 नंबर आहे बघा, डिस्चार्ज बाय ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट, तुटतो कधी कधी कॉन्ट्रॅक्ट मध्ये. 7 नंबर, डिस्चार्ज ऑफ ए कॉन्ट्रॅक्ट बाय रिमिशन. रिमिशन मुळे, सॉरी रिमिशन म्हणजे रिमिशन मुळे, रिमिशन काय माहित नाही. 8 नंबर, डिस्चार्ज बाय नॉन प्रोव्हिजनिंग. डिस्चार्ज बाय नॉन प्रोव्हिजनिंग ऑफ फॅसिलिटीज, सोयीची पूर्तता न करण्यामुळे. आणि 9 नंबर, डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट ड्यू टू मर्जर ऑफ राईट्स. डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट ड्यू टू मर्जर ऑफ राईट्स, हक्काचे विलीनीकरण होण्यामुळे. हे एकूण 9 जे आहेत ना डिस्चार्ज कॉन्ट्रॅक्ट डिस्चार्ज होण्याची कारण आहेत. परत एकदा बघूया. डिस्चार्ज ऑफ परफॉर्मन्स, डिस्चार्ज ऑफ म्युच्युअल अग्रीमेंट, डिस्चार्ज बाय द इम्पॉसिबिलिटी ऑफ द परफॉर्मन्स, डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट बाय लॅप्स ऑफ टाइम, टाइम गेल्यामुळे, कायद्याने काम बंदी झाल्याने कंत्राट रद्द होणे, रिमिशन मुळे, सोयीची पूर्तता न करण्यामुळे, हक्काचे विलीनीकरण होण्यामुळे. चला पुढे 39, विच ऑफ द फॉलोइंग आर रेमेडीज फॉर द ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. एखादी कॉन्ट्रॅक्ट चुकण्यासाठी काय मला रेमेडीज हे करावं लागेल. ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्टवर काही उपाययोजना करता येतात का बघा. नंबर एकूण आहे ते ABCD. पैशाचा अपव्यय कमी करणे, काही काळ काम बंद ठेवणे, आर्थिक संकट दुसऱ्यांदा चालू करणे, विशिष्ट पद्धतीने काम करणे. आणि हे ऑलच्या संपूर्ण आहे त्याच्यामध्ये बघा. एक आहे मनी डॅमेज, रिस्टिट्यूशन, काही काळ काम बंद करावं लागेल, रिसिशन आर्थिक संकट, रिफॉर्मेशन दुसऱ्यांदा काम चालू करणे, स्पेसिफिक परफॉर्मन्स विशिष्ट पद्धतीने काम करणे. आणि ऑल ऑफ द हे त्याचे उत्तर आहेत. 40 नंबरचा जो प्रश्न आहे बघा, 40 नंबर, टॉर्ट मीन्स. टॉर्ट म्हणजे काय? सिव्हिल रॉंग आहे. टॉर्ट म्हणजे काय? सिव्हिल रॉंग किंवा व्हॅल्युएशन रिपोर्ट मध्ये झालेली मिस्टेक. 41 नंबर, मिस्टेक इन व्हॅल्युएशन रिपोर्ट कॉल्ड एज टॉर्ट. एखादी जाणून सिव्हिल रॉंग आहे, झालेल्या चुकीला टॉर्ट म्हणतात. एखादी व्हॅल्युएशन करताना जर चुकलं टॉर्ट.
42 नंबर. व्हॉट डू यू मीन बाय डॅमनम सिने इंजुरीज? डॅमनम, व्हॉट इज मीन बाय डॅमनम? DAMNUM डॅमनम सिने इंजुरीज. डॅमनम सिने इंजुरी म्हणजे डॅमेज विदाउट लिगल इंजुरी. डॅमेज विदाउट लिगल इंजुरी आणि डॅमेज पण लिगल इंजुरी शिवाय उलट अर्थाने इंजुरिया सिने डॅमनम देखील परीक्षेत येईल. इंजुरिया सिने डॅमनम म्हणजेच लिगल इंजुरी विदाउट एनी डॅमेज, कायदेशीर फटका कोणत्याही डॅमेज शिवाय. हे दोन्ही आपल्याला पास आहे. आता बघा पहिल्यांदा व्हॉट इज मीन बाय डॅमेज सिने इंजुरी. डॅमेज तर झालेला आहे. डॅमेज विदाउट लिगल इंजुरी. डॅमेज सिने इंजुरी म्हणजे सिने लिगल, सिनेचा अर्थ डॅमेज तर झालेला आहे विदाउट लिगल इंजुरी. काही उदाहरण आपल्याला देतात. शेजारील किराणा दुकान, शेजारचं किराणा दुकान जर असेल तर एखाद्या शेजारी एक जर दुकान देऊन झाले तर त्याचा एका परिणाम कार होऊ शकतो. हे त्याच उदाहरण येऊ शकते. डॅमनम सिने इंजुरी, डॅमेज विदाउट एनी लिगल इंजुरी. काहीच करता येत नाही. एका ठिकाणी एकाच्या पेक्षा 2, 3, 4, 5 जर दुकान टाकले तर त्याचा ग्राहकावर परिणाम होतो. बघा 33 नंबर. व्हॉट डू यू मीन बाय इंजुरिया सिने डॅमनम? लिगल इंजुरी विदाउट एनी डॅमेज ही लिगल इंजुरी असते. विदाउट म्हणजे उदाहरणे आपल्याला सांगता येतील. विकॅरियस लायबिलिटीचे एलिमेंट 10 आहे. डिस्प्ले याचं काही काय दिले? वरिस रेंडर सर्व्हिस, फॉलो इंजुरिटी, फॉलो इथिक्स, डिस्प्ले प्रोफेशनल हे नाही. 44 नंबरचा प्रश्न बघा आता. विच ऑफ द फॉलोइंग आर एसेन्शियल एलिमेंट्स ऑफ विकॅरियस लायबिलिटी? विकॅरियस लायबिलिटीचं एसेन्शियल एलिमेंट कोणते? ह्याच्यामध्ये मला वाटतं ऑल ऑफ द दिले, ABC दिले, त्याच्यामुळे सर्व असणं गरजेचं आहे. देअर मस्ट बी ए रिलेशनशिप ऑफ ए सर्टन काइंड. तिथं काहीतरी एखादी नातं असला पाहिजे कोणत्यातरी प्रकारचं. wrongful act must be related to the relationship in the a certain way. आणि ती सी नंबर आहे. द wrongful act must be done within the course of employment. तिने हे जे उत्तर आहेत आणि परीक्षेत हे येऊ शकते ऑल ऑफ द अबोव. 45 नंबरचा प्रश्न बघा. व्हॉट डू यू मीन बाय विकॅरियस लायबिलिटी? विकॅरियस लायबिलिटी म्हणजे काय? हे उत्तर आहे व्हेन द पर्सन इज रिस्पॉन्सिबल फॉर द ऍक्ट ऑफ ओमिशन ऑफ कमिशन फॉर द ऍक्ट ऑफ अदर्स. वाकडून तिकडे दिले ना. व्हॉट इज मीन बाय ए विकॅरियस लायबिलिटी? विकॅरियस लायबिलिटी म्हणजे काय? व्हेन the person is responsible for the act of omission and commission and commission COMMIC7 for the act of others. ठीक आहे, बघूया पात्र करूया. 46 नंबर. Tort is always compoundable. Tort is always compoundable. Absolutely true. ट्रूच नाही, absolutely true. परीक्षेत आलं तर tort is always compoundable. उत्तर आहे ट्रू, अब्सोल्युटली ट्रू, फॉल्स, अब्सोल्युटली फॉल्स. तर ट्रू नाही, तर ट्रूच्या वरचं अब्सोल्युटली ट्रू आहे. कंपाऊंडेबल, ऑलवेज कंपाऊंडेबल. कंपाऊंडेबल म्हणजे मला वाटतं हे चूक करून दुसरी सुधारावी की दुसऱ्या आणि एकाधिक कॉम्प्लिकेशन वाढत जाते. 47 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिलेटेड टू द टॉर्ट लॉ? टॉर्ट लॉशी खालीलपैकी कोणतं नाही? क्रिमिनल लॉ, क्रिमिनल नाही. नॉट रिलेटेड विथ टॉर्ट लॉ. अच्छा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिलेटेड टू टॉर्ट लॉ म्हटले तर हे ABCD पैकी क्रिमिनल लॉ ह्याला रिलेटेड आहे. मग बाकीचे असतील का? अनकोडिफाईड, अनलिक्विडेटेड डॅमेजेस, पिजन होल थेरी, नॉट रिलेटेड विथ टॉर्ट लॉ, नॉट रिलेटेड विथ टॉर्ट लॉ, क्रिमिनल. अच्छा, रिलेटेड विथ पाहिजे होते ते नॉट केले आपण. रिलेटेड विथ टॉर्ट लॉ बघूया काय असेल तर एका वेळेस सांगता येत नाही. नॉट रिलेटेड क्रिमिनल लॉ. 48 नंबर. चला बघूया पुढचा. द पिजन PIGEON पिजन होल थेरी ऑफ द लॉ ऑफ टॉर्ट वॉज गिवन बाय. पिजन होल, पिजन म्हणजे कबूतर. पिजन होल ला ते नक्कीच का म्हणता येत नाही. पिजन लॉ टॉर्ट साठी कबुतराच्या घराची थिअरी देणारे शास्त्रज्ञ सलमोंड, SALMOND. ते काय संदर्भ काय माहित नाही. SALMOND हा पिजन होल थेअरीचा जनक आहे. त्यांनी ती थिअरी दिलेली आहे.
बाकीचे मग विनफिल्ड नाही, लॉर्ड मॅकाले नाही, याची कडे सॅल्मंडच हे पिजन थिअरी सॅल्मंड एवढंच पाठ करायला पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए टॉट, खालीपैकी कोणतं टॉट नाही. टॉटची उदाहरणे सांगा. डिफॅमेशन, निग्लिजन्स, न्यूजन्स. आणि नाही कोणतं मग कल्पेबल, होमिसाइड, कल्पेबल होमिसाइड हे दोन्ही नाहीत. कल्पेबल होमिसाइड, सॉरी, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए टॉट, हे प्रश्न खूप महत्वाचे बरं का. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए टॉट म्हटलं ह्याचं उत्तर आहे कल्पेबल होमिसाइड. कल्पेबल होमिसाइड हे याचं उत्तर नाही. मग टॉटची उदाहरणं कोणते असतील बाबा? डिफेमेशन, नेग्लिजन्स, न्यूजन्स. हे त्रास देणे, न्यूजन्स म्हणजे त्रास देणे, नेग्लिजन्स म्हणजे दुर्लक्ष करणे, आणि डिफॅमेशन म्हणजे त्रास हे करणे, अटॅक होणे त्याच्यावर. टॉटचं उदाहरण कोणतं नाही? कल्पेबल होमिसाइड. त्याचा अर्थ काय माहित नाही आपल्याला. 50 नंबर. पुनिटिव्ह पनिशमेंट्स आर नॉट गिवन इन द केस ऑफ टॉर्ट. दिस स्टेटमेंट इज ट्रू आहे का फॉल्स आहे बघावं लागेल. ट्रूच आहे ही. पनिटिव्ह स्टेटमेंट्स, PUNIT आहे, पनिशमेंट दिली जात नाही. पनिटिव्ह पनिशमेंट्स आर नॉट गिवन इन केस ऑफ टॉर्ट. दिस स्टेटमेंट इज ट्रू. ट्रू आहे म्हटलं. म्हणजे एखादी जाणून बुजून केलेल्या चुकीला किंवा आपण जे टॉर्ट म्हणतो, टॉर्ट घडलेल्या घटनेला सहसा ह्याला सजा दिली जात नाही. बरं, 51 नंबर. द पनिशमेंट्स अवॉर्डेड इन द केस ऑफ टॉर्ट आर, म्हणजे टॉर्ट मध्ये कोणत्या पनिशमेंट दिल्या जातात बघा, सजा. उत्तर कोणतं आहे? बोथ ए अँड सी म्हटलंय. ए आणि सी आणि बी नाही यातलं. अनलिक्विडेटेड आहे, फाईन्स आहे, नाही कोणतं इम्प्रिजनमेंट दिली जात नाही. टॉर्टचा प्रश्न येऊ शकतो. टॉर्ट, द पनिशमेंट अवॉर्डेड इन द केस ऑफ टॉर्ट आर अनलिक्विडेटेड आणि फाईन्स. आता द पनिशमेंट नॉट अवॉर्डेड इन केस ऑफ टॉर्ट जर म्हटलं तर इम्प्रिजनमेंट हे उत्तर राहायला पाहिजे. आणि इथं काय, हे दोन आहेत ना, अनलिक्विडेटेड आणि फाईन्स आहेत, त्याच्यामुळं इथं बोथ ए आणि सी हा उत्तर आहे. 52 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग लिगल मॅक्सिम इज नॉट रिलेटेड टू द लॉ ऑफ टॉर्ट. विच ऑफ द फॉलोइंग लिगल मॅक्सिम इज नॉट रिलेटेड टू द लॉ ऑफ टॉर्ट. खालीलपैकी कोणते लिगल मॅक्सिम टॉर्ट लॉशी संबंधित नाही? त्याचं उत्तर आहे बघा, कॉन्सेस, CONSCENS, कॉन्सेन्स ऍड ऍडम, कॉन्सेन्स एडी ऍडम हा उत्तर आहे का नाही? आता ह्याची बरं तरी युबी ज्यूस, IB रिमेडियन, एक्स तुर्पी, कौजा, नॉन ऑर्किड ऑर्टिट्यूड ऑप्शन, रेस, इप्सा, लिक्विटियर, हे स्पेलिंग विचित्र आहेत, हे बघायची गरज नाही. फक्त कॉन्सेन्स, CONSCENS, कॉन्सेन्सस ऍड ऍडम. विच ऑफ द फॉलोइंग लिगल मॅक्सिम इज नॉट रिलेटेड टू द लॉ ऑफ टॉर्ट मध्ये नॉट रिलेटेड आहे. किती अवघड आहे. खालीपैकी कोणती लिगल मॅक्सिम टॉर्ट शी संबंधित नाही? कॉन्शियस ऍड ऍटम. आणि आहेत कोणते मग? युबी ज्यूस, एक्स टुर्पी, रेस ऍप. हे मला वाटते असं काहीतरी वेगळे लिहिलेले जे की कायद्यात नाही, तेच हे करण्यात असं त्याचा अर्थ होणार आहे बहुतेक. 55. विच ऑफ द फॉलोइंग interests are not protected by the law of tort. Which of the following interests are not related by the law of tort? टॉर्ट लॉ नुसार खालीलपैकी कोणती बाब प्रोटेक्ट करीत नाही? व्यापारातील तोटा ड्यू टू ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. एखादा कॉन्ट्रॅक्ट झाला आणि टॉर्टचा लॉ प्रोटेक्टेड. याचं उत्तर आहे लॉस इन बिझनेस ड्यू टू द ब्रीच ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. आणि कोणते प्रोटेक्ट होतात मग? विच ऑफ द फॉलोइंग इंटरेस्ट आर प्रोटेक्टेड बाय द लॉ ऑफ टॉर्ट. प्रोटेक्टेड कोणते? फिजिकल जखम, प्रसिद्धी, प्रॉपर्टी डॅमेज. प्रश्न आहे थोडासा विचित्र आहे बरं का. विच ऑफ द फॉलोइंग इंटरेस्ट आर प्रोटेक्टेड जर म्हटलं नॉट ऐवजी प्रोटेक्टेड बाय द लॉ ऑफ टॉर्ट तर हे तिन्ही प्रोटेक्टेड आहेत. फिजिकल जखम, प्रसिद्धी, प्रॉपर्टी. नॉट रिलेटेड टू टॉर्ट जर म्हटलं तर लॉस इन बिझनेस ड्यू टू द ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. एखादी कॉन्ट्रॅक्ट तुटला आणि त्याच्यामुळे लॉस झाला, हे ह्याला रिलेटेड नाही, टॉर्टशी रिलेटेड नाही, तर काही संबंध नाही. विच ऑफ द फॉलोइंग इंटरेस्ट आर नॉट रिलेटेड टू द लॉ ऑफ टॉर्ट. 53 नंबर झालेला आहे. 54 नंबरचा प्रश्न बघा. सम ऍक्ट्स आर रिगार्डेड बोथ एज ए क्राईम एज वेल एज ए टॉर्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट वन सच एक्झाम्पल. अरे प्रश्न विचित्र विचारला. म्हणजे खाली some of the acts are regarded both crime आणि टॉर्ट्स रिलेटेड काही लॉ आहेत, पण खाली कोणता नाही असं त्याचं म्हणणं आहे. डिफेमेशन,
नेग्लिजन्स. कल्पेबल होमिसाइड. कल्पेबल होमिसाइड हे जे आहे ना, हे पहिलं देखील उत्तर आलेलं आहे. कल्पेबल होमिसाइड म्हणजे नक्की काय? सम ऍक्ट्स आर रिगार्डेड बोथ एज क्राईम एज वेल एज टॉर्ट. काही हे सम ऍक्ट्स, काही नियम जे आहेत ना, काही घटना जे आहेत ते ऍक्ट रिलेटेड विथ द टॉर्ट एज वेल एज क्राईम असं म्हटलं. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट सच. आणि मग बाकीचे वरचे असू शकतात. कल्पेबल होमिसाइड हे दोन्हीचे उदाहरण नाही. आहेत कोणते? डिफेमेशन, निग्लिजन्स. अरे नो, हे बी नाही. हे नाहीच फक्त कल्पेबल होमिसाइड. काय आहे कल्पेबल होमिसाइड आपण बघूया. वरी पण आलेला आहे कुठे ते कल्पेबल होमिसाइड्स. कल्पेबल म्हणजे इथला प्रश्न 49 ला आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए टॉर्ट. खालीपैकी कोणतं टॉर्ट नाही. कल्पेबल होमिसाइड हे टॉर्ट नाही. आता इथे तेच आहे मग त्याचा अर्थ कोणता आहे? 53 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग इंटरेस्ट आर नॉट प्रोटेक्टेड बाय द टॉर्ट लॉ. नाही, हे नाव पुढचा आहे. अच्छा, 54 नंबरचा आहे. सम ऍक्ट्स आर रिगार्डेड बोथ क्राईम एज वेल एज टॉर्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट वन सच एक्झाम्पल. कल्पेबल होमिसाइड दोन्हीचं कंबाईन एकाच वेळेस उदाहरण नाही असं म्हणायला काही हरकत नाही. 55 नंबरचा प्रश्न बघा. In which case the trespass of the person, which of the following defenses will not apply? Trespass to the persons. त्याचं उत्तर आहे कॉन्ट्रीब्युटरी नेग्लिजन्स. हे लागू होत नाही म्हटले. कॉन्ट्रीब्युटरी नेग्लिजन्स काय म्हटले बघा. इन द केस ऑफ ट्रेसपास ऑफ द पर्सन विच ऑफ द फॉलोइंग डिफेन्सेस विल नॉट अप्लाय. तर ह्याला लागू होत नाही म्हणजे कॉन्ट्रीब्युटरी नेग्लिजन्स. आणि लागू कोणता येतं तर म्हटलं तुम्हाला प्रायव्हेट डिफेन्स, लॉफुल अथॉरिटी. हे दोन तरी लॉफुल अथॉरिटी. 56 नंबरचा प्रश्न बघा. द पर्पज बिहाइंड द पनिशमेंट्स गिवन अंडर द लॉ ऑफ टॉर्ट इज नॉट. हे प्रश्न परीक्षेला आपल्याला धोका देणारे बाबा. The purpose behind the punishments given under the law of tort is weakening the accused. गुन्हेगाराला कमकुवत करत नसते. Weakening the accused. The purpose behind the punishments given under the law of tort is not weakening the accused. गुन्हेगाराला कमकुवत करत नसते. मग काय? is tort is the purpose behind the punishment given to the law of tort is not change. जर म्हटलं तर giving compensation to the victim, deterrence, corrective action. हे नसलंच उत्तर द्यायचं. चला 57 नंबरला बघा. कंपनी सेक्रेटरी लॉ ऑफ टॉर्ट्स MCQs. कंपनी सेक्रेटरी लॉज ऑफ MCQs. हे कंपनी सेक्रेटरी एकूण 56 प्रश्न झालेले आहेत. 56-57. आपण ही क्लिप इथं स्टॉप करूया. धन्यवाद.